सर्वांना नमस्कार आणि सर्वांना जय महाराष्ट्र। मी उद्योजक होणारच। आजच्या या कार्यक्रमाला खरं तर पाटील साहेबांना मी सांगितलं शक्य होईल की नाही मला माहित नाही, कारण आज आमचा स्वतःचा खूप मोठा कार्यक्रम कांदिवली इथे होतोय। आपण मुंबई बँकेच्या माध्यमातून प्रवीण दरेकर आणि आम्ही खरं तर आवरे साहेब तुमचा व्यवसाय थोडासा आम्ही घेतलाय स्वयं पुनर्विकासाचा, ज्या माध्यमातून न भूतो न भविष्यतो मुंबईमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला फक्त बिल्डरकडे जाऊनच घर बिल्डिंग बांधता येत होती। मी म्हाडाचा अध्यक्ष असल्यामुळे त्याच्यातल्या काही कल्पना पूर्वीच्या माझ्या डोक्यात होत्या आणि प्रवीण दरेकरांकडे बँकेची कल्पना होती आणि दोघेही मुंबई बँकेत असल्यामुळे आम्ही ती कल्पना साक्षात्कारात आणली आणि जे 200 फुटामध्ये राहत होते त्यांना 950 फुटाचं स्वतःचं घर मिळायला लागलं। ही स्वयं पुनर्विकासाची संकल्पना सत्यतेत आणली आणि आज 15व्या इमारतीचं चावी वाटप माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे कांदिवलीमध्ये। त्यासाठी मी खरं तर आज इकडे आपल्यापासून फार लवकर जाणार आहे। मी उद्योजक होणार या कार्यक्रमाला ज्याने मला आवर्जून इथे बोलवलं ते माझे मित्र निलेश मोरे, जे सातत्याने संघर्ष करून नवीन नवीन उद्योजक बनवण्यासाठी प्रयत्न करतात, ते माझे परम मित्र संतोष पाटीलजी, ज्याने आपल्याला मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनानंतर आता आम्हाला काही बोलायला राहिलंच नाही, असे आमचे गुरुवर्य मित्र डॉक्टर सुरेश हावरेजी, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री ललित गांधीजी, सुप्रतिष्ठित उद्योजक श्री राजेंद्र सावंतजी, श्री आनंद गाणोजी, श्री श्रीपाद कुलकर्णीजी, संजय यादवरावजी आणि उपस्थित असलेले नवउद्योजक तरुण मित्र बंधू आणि भगिनींनो, खरं तर हावरे साहेब आजच्या या ठिकाणच जे निवडलं ते एवढं योग्य ठिकाण निवडलं। मी दादाला सांगत होतो खारेना, काल ते माझ्याकडे आले होते, म्हटलं ही संकल्पनाच एवढी चांगली आहे की आल्यानंतर अंगामध्ये काट्यावरती शारा उभा राहिला पाहिजे। आजपासून 11 महिन्यापूर्वी माझा IPO याच ठिकाणी झाला होता आणि तो यशस्वी झाला होता। राज्याचे तेव्हाचे उपमुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री त्याचा बॉम्ब केला होता आणि एका मराठी उद्योजकाचा लेबरमध्ये बिझनेस करणारा IPO 790 रुपयांनी उघडा झाला, याचा स्वाभिमान मला आहे। ज्याची किंमत 625 रुपये होती, परंतु तो ओपन झाला तेव्हा 790 रुपयांनी तो झाला आणि त्याची किंमत 1050 पर्यंत गेली होती आणि आजही मार्केटमध्ये स्टेबिलिटीमध्ये आपण त्या कंपनीचं काम करतो आहोत। लोकांना फार शेअर मार्केटमध्ये जाणं खरं तर सोपं वाटतं, हावरे साहेब पण ते फार कठीण कार्यक्रम आहे। पण मी माझ्याबद्दलचं सांगायचं झालं तर प्रसाद लाड एक राजकीय व्यक्ती, प्रसाद लाड काय राजकारणात व्यवसाय कमवतो आणि अशी एक परसेप्शन क्रिएशन की प्रसाद लाड शरद पवारांच्या जवळचा होता, प्रसाद लाड अजित पवारांच्या जवळचा होता, प्रसाद लाड प्रमोद महाजनांच्या जवळचा होता, आता प्रसाद लाड देवेंद्र फडणवीसांच्या जवळचा। त्यामुळे निश्चित व्यवसाय काय करतो तर मी हट्टापायी एक मराठी माणसाने आपण व्यवसाय काय करतो हे जर सिद्ध मार्केटमध्ये करायचं असेल तर IPO शिवाय पर्याय नसतो, कारण एवढे एजन्सीज तुम्हाला त्यामध्ये स्कॅन करतात आणि तुम्ही जर खऱ्या अर्थाने जर व्यवसाय करत असाल तरच या स्टॉक मार्केटच्या बिल्डिंगमध्ये तुमचं लिस्टिंग होतं। त्यामुळे मी जिद्दीपायी IPO लिस्टिंग केलं असेल की मराठी माणूस कुठे कमी नाही आणि देशामधली आपली पहिली मॅनपॉवर मॅनेजमेंटची कंपनी आहे, जी भारतीयाची कंपनी आहे, मराठी माणसाची कंपनी आहे, जी IPO लिस्टेड झाली। 90,000हून अधिक कर्मचारी काम करणाऱ्या या कंपनीमध्ये प्रत्येक कंपनीच्या कर्मचाऱ्याला मी ESOP दिलंय, म्हणजे प्रत्येक कंपनीचा माझा कर्मचारी आता माझा पार्टनर आहे, तो माझा नोकर नाही आहे, तो माझा पार्टनर आहे। त्या प्रत्येकाकडे काही ना काहीतरी शेअर आहे आणि या भावनेतून मी तो IPO केला। खरं तर आजचा कार्यक्रम आपण दरवर्षी करत असतो। मी संतोषचं खऱ्या अर्थाने कौतुक करणार आहे की महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विदा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रजांच्या आठवणींनी मराठी भाषा दिन म्हणून
आपण मराठी उद्योजकांचा हा कार्यक्रम साजरा करत असतो। त्यासाठी एकदा संतोषचं आणि सर्वांचं आपण टाळ्या वाजवून अभिनंदन केलं पाहिजे। हावरे सरांच्या भाषणाचा एक शब्द पकडून मी माझं भाषण पुढे सुरू करतो की व्यवसाय करायला कुठला जात धर्म लागत नाही। आपण छत्रपती शिवरायांना, छत्रपती शंभूराजांना रोजच आठवण करतो। छत्रपती शिवरायांकडे 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीची लोक होती। आपल्याला माहिती असेल आपल्या प्रत्येकाची आडनावं ही आपल्या व्यवसायावरनं पडली आहेत। मग सुतार कामाचा व्यवसाय असेल, सोनार कामाचा व्यवसाय असेल, वाणी कामाचा व्यवसाय असेल, न्हावी कामाचा व्यवसाय असेल, दगडखाण काम करणाऱ्यांचा व्यवसाय असेल, कलाकृती करणाऱ्यांचा व्यवसाय असेल। आपण जर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर जर फिरलो तर प्रत्येकाच्या नावाचा त्याच्या व्यवसायाशी त्या काळामध्ये जुडलेला संबंध होता। त्यामुळे आपण कुठे मराठी माणूस कुठे या गोष्टीमध्ये मागे पडलो हे आपल्याला कोणाला कळलंच नाही। खरं तर मराठी माणसाने, मी माझ्या प्रत्येक भाषणात, प्रत्येक मार्गदर्शनात सांगतो की मराठी माणसामध्ये जी हिंमत आहे ती हिंमत कोणामध्ये या देशामध्ये नाही। एवढा हिंमतवान मराठी माणूस आहे। अखंड हिंदुस्थानावरती हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे जे कोण होते तर ते मराठा छत्रपती शिवाजी महाराज होते आणि त्यांच्याबरोबर काम करणारे 12 पगड जातीचे, 18 बलुतेदार हे अनेक जातीचे लोक त्यांच्याबरोबर होते। त्यामुळे आपण व्यवसाय करत असताना न्यूनगंडाने कुठेतरी वागत असतो। अरे मी व्यवसाय केला तर काय होईल, मी बँकेचं कर्ज घेतलं तर काय होईल। मी माझं अनेकदा उदाहरण दिलंय। मी ज्यावेळेला व्यवसाय करायला गेलो तेव्हा माझे वडील मला सांगायचे, अरे बाबा नको ते धंदे करू, गपचूप नोकरी कर, MBA केलंयस कशाला नको, तर ते बँकवाले दरवाजात आले तर उत्तर कोणाला द्यायचं। म्हटलं उत्तर मीच देईन, तुम्ही देऊ नका। मग आपल्या मराठी पालकांची, म्हणजे आता माझे वडील 87 वर्षाचे आहेत, जरा सकाळी उठ व्यायाम कर। मी त्यांना सांगायचो तुम्ही लोखंड उचला, मी पैसे उचलतो। कारण लोखंड उचलायला आपण माणसं ठेवू शकतो, पैसे उचलायला माणसं नाही ठेवू शकत। त्यासाठी आपल्याला स्वतः मेहनत करावी लागते। आणि आम्ही ज्या वेळेला व्यवसाय सुरू केला त्यावेळेला परिस्थिती अशी होती की खऱ्या अर्थाने मराठी माणूस व्यवसाय करेल का ही देखील प्रश्नचिन्ह लोकांसमोर होतं। आणि मी व्यवसाय सुरू केला त्या टायमाला ज्या वेळेला काही लोकांकडे मदत मागायला गेलो त्यावेळेला मला काही लोकांनी एवढ्या गोष्टी ऐकवल्या होत्या की मराठी माणसाचा व्यवसाय करणं हे काम नाही, कर्ज घेणं हे काम नाही। नातेवाईकांनी देखील घरातून हाकलवून दिलं होतं की बाबा हे नको, ते उद्योग करू नको। पण आज हावरे साहेब तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, मार्गदर्शनाने 3.5 ते 4 हजार कोटीची कंपनी आपण क्रिस्टल ग्रुपच्या खाली वेगवेगळ्या चालवतो। हा मराठी माणसाचा आवाज आहे। माझी मुलं देखील व्यवसायात आली, परंतु मुलांना मी माझ्या व्यवसायात यायला दिलं नाही। कारण ज्या पद्धतीमध्ये आपण व्यवसाय करतो, ज्या पद्धतीमध्ये आपल्याबरोबरचे सहकारी आपल्या खांद्याला खांदा लावून आपला व्यवसाय मोठा करायचा प्रयत्न करतात, मुलं त्या व्यवसायात आली की ते हार्वर्डमधनं, ऑक्सफर्डमधनं, लंडनमधनं शिकून येतात। ते त्यांचे कन्सेप्ट घेऊन येतात आणि मग त्यांना आपल्या खांद्याला खांदा लावून रक्ताचं पाणी केलेला आपला कर्मचारी किंवा आपला सहकारी हा काहीतरी वेगळा वाटायला लागतो आणि मग ते त्यांच्या आयडिया सांगायला चालू होतं। मी माझी मुलगी ज्या दिवशी पहिल्यांदा लंडनमधनं 2015 मध्ये शिकून आली, सर तिला मी सांगितलं, आपण तर तिला भेटलात की तुला हे 5 कोटी रुपये दिले, जो तुला व्यवसाय करायचा तो कर। यशस्वी झाली तर 5चे 25 करीन, परंतु माझ्या व्यवसायात तू लुडबुड करायची नाही। आणि अयशस्वी झालीस तर चिंता करायची नाही, या व्यवसायात येऊन 5 वर्ष नोकरी करायची आणि त्याच्यानंतर कंपनीचं संचालक व्हायचं। तिने तिचा व्यवसाय सर सुरू केला। तिचा व्यवसायामध्ये IT हा तिचा फोकसच नव्हता। तिने एंटरप्रेनरशिप, बिझनेस स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग, मॅनेजमेंट केलं होतं, पण तिने ब्रिटिश टेलिकॉममध्ये 6 महिने काम केलं होतं। त्यामुळे तिने तो व्यवसाय निवडला ITचा आणि आज जवळजवळ 200 कोटीचा टर्नओव्हर आणि 600 कोटीची बुक ऑर्डर करून भारतातल्या 6 स्मार्ट सिटीज तिने कंप्लीट केलेल्या आहेत। तशीच गोष्ट मुलाची देखील आहे। त्यामुळे आपण व्यवसाय करत असताना ज्या विचारांमध्ये आपण व्यवसाय सुरू करतो त्या विचारधारेची लोक जेव्हा आपल्याबरोबर मोठी होतात त्यावेळेला त्यांना निश्चितपणे आपला बॉस काय करतोय माहिती असतं आणि त्यांना बरोबर घेऊन आपण केलं तर माझ्याकडे
उदाहरण द्यायचं झालं तर सिक्युरिटी गार्ड असलेला मुलगा ज्याला 3,000 रुपये पगार होता, आज माझ्या कंपनीमध्ये जनरल मॅनेजर आहे आणि त्याला 1.5 लाख रुपये पगार आहे, अशी देखील उदाहरणं माझ्याकडे. आणि आजही लिस्टेड कंपनी झाल्यानंतर आमच्याकडे प्रोफाईल बनवावे लागतात. माणसाचे प्रोफाईल तुम्हाला द्यावे लागतात. कोण किती शिकलाय, कोणाचं बॅकग्राऊंड काय, त्याचं बॅकग्राऊंड चेक काय, आणि ते करून त्याला तुम्हाला प्रोफाईल IPO साठी सबमिट करावं लागतं. मी मराठी माणूस अभिमानाने सांगतो, मी माझ्या त्या सिक्युरिटी गार्ड ते जनरल मॅनेजर, हाऊसकीपिंग मुलगा ते जनरल मॅनेजर, अशा सर्वांचे प्रोफाईल लावून पाठवले आणि त्यामध्ये लिहिलं होतं की हे माझे ब्रँड अँबॅसेडर आहेत, मला कुठल्या अमिताभ बच्चन किंवा शाहरुख खानची ब्रँड अँबॅसेडर म्हणून गरज नाही. कारण तो मुलगा काम केला म्हणून आज मी या शिखरावर पोहोचलो. आणि हेच खरे लोक आहेत जी पुढे कंपनी देखील आज 1,500 कोटीची कंपनी फॅसिलिटी मॅनेजमेंटची येणाऱ्या 5 वर्षात 3,000 कोटीपर्यंत नेणारे देखील हेच लोक असतील. हा आपल्यामधला आत्मविश्वास, मराठी माणसामधला आत्मविश्वास. त्यामुळे मित्रांनो, मी तुमचा फार वेळ घेणार नाही. मलाही 5:30 वाजेपर्यंत माननीय मुख्यमंत्र्यांच्या घरी पोहोचायचं आहे. परंतु आपल्याला सर्वांना एक गोष्ट सांगतो, नथिंग इज इम्पॉसिबल, इम्पॉसिबल इज ऑलवेज से आय एम अ पॉसिबल. त्यामुळे तुम्ही जे सरांनी सांगितलं, इन्व्हेस्टमेंट बँकर झाल्या, छोट्या स्मॉल फायनान्स स्कीम झाल्या, माननीय मोदीजींच्या कार्यकाळात मुद्राच्या माध्यमातून, स्टार्टअपच्या माध्यमातून फार प्रचंड मोठ्या अपॉर्च्युनिटीज या आपल्याला सातत्याने मिळतात. मी अरुण बरोबर नेहमी बऱ्याच गोष्टीवरती चर्चा करतो. अरुण मला वाटतं खाली गेला, अरुण सिंग बरोबर त्यांचेही बऱ्याच सेमिनार्सला मी जातो. संतोष बरोबर माझ्या बऱ्याच चर्चा होतात. आपण मनामधली एक तर भीती काढून टाक आणि व्यवसाय करत असताना पहिल्या 10 कोटीच्या टप्प्यापर्यंत मनामध्ये भीती असते. एकदा 10 कोटीचा टप्पा तुम्ही पार केला की 100 कोटी कधी होता ते कळत नाही, आणि 100 कोटी झाल्यानंतर तुम्ही 500 कोटीचा टप्पा कधी पार पडता हेही तुम्हाला कळणार नाही. त्याच्यामध्ये आत्मविश्वास पाहिजे आणि रिस्क घेण्याची हिंमत पाहिजे. आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही आयुष्यामध्ये रिस्क घ्याल त्या त्या वेळेला तुम्ही यशस्वी व्हाल. माझी बायको मला नेहमी सांगते की तू रिस्क घेतलंस की तू यशस्वी होतो. माझी ही 3री टर्म आहे. एकदा मी राज्यमंत्री राहिलो, 2दा आमदार राहिलो. दोन्ही माझ्या आमदारकी मी रिस्कमध्ये जिंकलो. दोन्ही वेळेला माझ्याकडे 0 मतं होती, पण जिंकलो त्यावेळेला 1 नंबर मताने जिंकलो. त्यामुळे ती जादू कसा जिंकलो ते सांगणार नाही. मागाशी दादा घारेंनी त्याच्या कंपनीचं नाव सांगितलं, काय लोकप्रतिनिधी. अरे बोला, आमच्या पोटावर पाय मारतोय कशाला? तर तो म्हणाला, सर कंपनीचं नाव आहे लोकप्रतिनिधी. म्हटलं आम्हाला लोकप्रतिनिधी राहू दे, तू काम कर. त्यामुळे व्यवसाय आणि राजकारण हे 2 वेगळे पट नेहमीच मी माझ्या आयुष्यात पाळले. राजकारण आणि व्यवसाय हे रेल्वेच्या पटरीसारखे चालवले. व्यवसायामध्ये जात असताना राजकारणाच्या पटरीला कधी जोडायला दिलं नाही आणि राजकारणाच्या पटरीला कधी व्यवसायाच्या पटरीला दिलं नाही. आणि हा जर जोडायचा प्रयत्न केला असता तर कदाचित रेल्वेचा ॲक्सिडेंट होतो तसा 2 पटऱ्या एकत्र होऊन माझा ॲक्सिडेंट झाला असता. परंतु तो कधीच मी व्हायला दिला नाही. इव्हन हावरे साहेबांनी कधी व्हायला दिला नाही. मी आणि हावरे साहेब अनेक विषयांवरती काम करतो. आम्ही टेम्पल मॅनेजमेंटवरती खूप मोठा कार्यक्रम या 17, 18, 19 तिरुपतीमध्ये केला. जगभरातील 56 देशातील 25,000 मंदिरांना एकत्र करण्याचा कार्यक्रम आम्ही करतो. आणि तिरुपतीमध्ये 17, 18, 19 भारताच्या सदन भारतामध्ये जिथे मंदिराला एकत्र करणं फार मोठी तारेवरची कसरत असते, त्या ठिकाणी चंद्राबाबू नायडू, देवेंद्र फडणवीस आणि प्रमोद सावंतांच्या उपस्थितीत आम्ही भव्य दिव्य असा 3 दिवसाचा कार्यक्रम केला. आणि 5,500 मंदिरच नाही तर गुरुद्वारे, मंदिरं, बुद्ध विहार, जैन टेम्पल, एस्कॉन टेम्पल, स्वामीनारायण टेम्पल, धर्मपीठ असे अनेक लोकांना एकत्र करून आम्ही धर्माचा प्रसार नाही तर धर्म जर एक झाला, धर्माला एकत्र करून जर आम्ही पुढे गेलो तर त्या माध्यमातून विकसित भारताच्या निर्मितीसाठी माननीय पंतप्रधान मोदींच्या विचाराला एकत्र करून, धर्माला एकत्र करून, धर्मविचाराला एकत्र करून आम्ही विकसित भारताची शक्ती एकत्रित करू शकतो. हा त्याचा मागचा उद्दिष्ट होता. आणि देवळाच्या माध्यमातून देखील उद्योग निर्माण होऊ शकतो, हा त्याच्या मागचा दुसरा उद्दिष्ट होता. आज आपण पाहाल तर देवळांच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर एखादं जर देवस्थान मोठं झालं तर त्या ठिकाणी हॉटेल इंडस्ट्री येते, त्या ठिकाणी रेस्टॉरंट इंडस्ट्री येते,
त्या ठिकाणी छोटे मोठे जनरल बिझनेस येतात, ट्रान्सपोर्ट बिझनेस येतो, चित्रपटगृह येतात, कन्व्हेन्शन सेंटर येतात आणि अनेक उद्योग तिथे उभे राहतात आणि त्या मंदिराच्या परिसरातला गावाचा GDP वाढतो आणि त्या गावाचा GDP वाढला तर जिल्ह्याचा GDP वाढतो आणि जिल्ह्याचा GDP वाढला तर राज्याचा GDP वाढतो. त्यामुळे आपला हा जो विषय आहे हा धर्माचा तर आहेच, पण धर्माबरोबर विकासाचा देखील आहे आणि अशा पद्धतीमध्ये जगभरातील 1 लाख मंदिराला एकत्र करून आम्ही पुढे जाण्याचं काम करतो आहोत. माननीय हावरे साहेबांना एक जिम्मेदारी दिली होती ती त्यांनी पूर्ण केली आणि मुंबई युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटी आणि वेलिंग्टन युनिव्हर्सिटीमध्ये आपण टेम्पल मॅनेजमेंट हा मॅनेजमेंटचा कोर्स चालू केला, ज्यामध्ये 24 सिलेबस आहेत. ते 24चे 24 सिलेबस डॉक्टर हावरे साहेबांनी आणि उदय साळुंकेंनी लिहिलेत. त्याबद्दल देखील मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आता तुमच्या मनामध्ये एक शंका असेल की टेम्पल मॅनेजमेंट हा विषय शिकवला कसा जाऊ शकतो. एखादं मंदिर असते ते 1 लाखापासून 1 लाख कोटीपर्यंतचं उत्पन्न करतं. तिरुपती देवस्थानाचा जर आपण विचार केला तर जवळजवळ वर्षाचं उत्पन्न 50,000 कोटीच्या घरात आहे आणि देशाची टेम्पल इकॉनॉमी ही 6 लाख कोटीची. आपण जर आपल्यापैकी मुलांना जर तयार केला मॅनेजमेंट कोर्सच्या माध्यमातून तर ते निश्चितपणे त्या कोर्सच्या माध्यमातून व्यवसाय कसा करता येईल, टेम्पलच्या इकडे आपण एखादा व्यवसाय सुरू कसा करू, टेम्पलशी आपण कनेक्ट कसे होऊ आणि त्या ठिकाणी टेम्पल मॅनेजमेंटच्या माध्यमातून चांगलं प्रशासनिक सेवा ह्या टेम्पल मॅनेजमेंट कोर्सच्या माध्यमातून पण कशी देता येईल हा त्याच्या मागचा हेतू आहे. अनेक विषयावरती आपल्याला चर्चा करता येईल, परंतु 5ची घंटी वाजली आणि माझा अलाराम देखील वाजलेला आहे. संतोषजी, मी तुम्हाला पुन्हा एकदा एक विनंती करतो, मागच्या वेळेला देखील केली होती की नुसते अशा प्रकारचे सेमिनार करून आपल्याला चालणार नाही, तर मार्गदर्शन शिबिरं देखील आपल्याला मुलांसाठी करावी लागतात. मग मुद्राच्या बाबतीतले असतील, स्टार्टअपच्या माध्यमातील असतील, PSU बँकेच्या माध्यमातून फंड मॅनेजमेंटची असतील, इन्व्हेस्टमेंट बँकर्सची असतील. एखाद्या मुलाला जर एखाद्या पद्धतीमध्ये त्याला कार्यशाळा आपण म्हणू आणि अख्ख्या दिवसभराची कार्यशाळा तुमच्याच रिसॉर्टवर तुम्ही ठेवा. एवढी सुंदर सुंदर रिसॉर्ट बांधले, आम्हाला तिथे राहायला बोलवा. हो पण बोलत नाहीत. आणि त्या कार्यशाळेच्या माध्यमातून अनेक उद्योजक इथे बसले, सावंत साहेब आहेत, प्रभू आहेत आणि त्यामुळे आमचे अनुभव आणि एक्सपर्टीज लोकांच्या माध्यमातून तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका आपण पाहिजे तर 50-50, 100-100च्या बॅच सावंत साहेब त्याच्यामध्ये करू आणि मुलांना चांगल्या पद्धतीत ग्रिल्ड करून ज्या वेळेला तो त्या साई रिसॉर्टमधनं बाहेर पडेल त्यावेळेला तो 100% उद्योजक होऊनच बाहेर पडेल अशा पद्धतीचे सेमिनार्स आपण करू. त्यामध्ये लागले तर आर्थिक हातभार देखील मी माझ्या कंपनीच्या CSR मधनं तुम्हाला निश्चितपणे देईन आणि आपण हा कार्यक्रम करू एवढं मी सांगतो. पुन्हा एकदा तुम्ही मला इथे बोलवलं, सन्मानित केलं, हावरे सरांच्या हस्ते सन्मानित केलं, त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून मी आभार मानतो आणि वेळेअभावी मला जावं लागतं त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. सर्वांना पुन्हा एकदा मी उद्योजक होणारच हे निश्चितपणे सर्वांनी आता माझ्याबरोबर बोलायचं आहे. मी उद्योजक, जरा जेवण चहा बी दिली नाही का यांनी तुम्हाला. मी उद्योजक होणारच, मी उद्योजक होणारच, मी उद्योजक होणारच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.